यानंतर स्वप्नील कुसळे आपलं मनोगत व्यक्त करतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू आपल्या सगळ्यांचा लाडका ऑलिम्पिकपटू. नमस्कार मित्रांनो, मंचावर पुनीत बाल सर आणि सनी सर, आज माझा सत्कार इथं केल्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि तुमच्यासाठी एक गोष्ट आणलेली आहे, तुम्हाला पाहायची आहे का? किती आतुरता आहे तुम्हाला त्याची? आवाज येत नाही आहे मला. सो सनी सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही इथं बोलवलं आणि माझे मित्र आहेतच जे ऑलिम्पिक्समध्ये खेळत किंवा बाकीच्या स्पोर्ट्समध्ये पण खेळलेले आहेत. सो मी काय जास्त तुमचा वेळ नाही घेणार, कारण मी पण आधीच असा बसायचो इकडे तिकडे कुठेतरी. आणि मला माहिती आहे ती कंडिशन काय असते जेव्हा अशा कार्यक्रमाला बसतो आपण, तेव्हा आम्हाला पाठीमाग काय होतं. आणि मी बॅक बेंचर्स आहे तसं पण. सो एवढंच सांगेन की तुम्ही छानपैकी सगळं काय करता आहात. तुमची एज्युकेशन लाईफ आहे, खेळ पण आहे तुमचा. बस माझ्यासाठी एवढं जास्त इम्पॉर्टंट असतं की खाणं जे आपण खातो किंवा चांगल्या गोष्टी खाणं हे महत्त्वाचं असतं आपल्या लाईफसाठी. कारण पुढे जाऊन तुम्ही ज्या प्रकारे शिकणार आहात किंवा खेळ खेळणार आहात, त्यासाठी आत्तापासूनच चांगल्या गोष्टी खाणं हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आहे की व्यायाम, जसं की एक्सरसाइजेस. तुम्ही शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत असता किंवा 5-6 तास तरी बसता तुम्ही, पण त्याच्यानंतर तुम्ही परत येऊन घरीच आरामच करत असता. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यापेक्षा काहीतरी एक्सरसाइज करा किंवा कुठेतरी बाहेर खेळायला जा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नंतरनं काही त्रास नाही होणार आणि तुमची जी शारीरिकदृष्टी आहे ती चांगल्या प्रकारे राहील, असं माझं म्हणणं आहे. आणि तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुम्ही तुमच्या पाठीशी आहेच. आणि आपल्या पुण्यनगरीमध्ये जो बाप्पांचा आशीर्वाद आहे तो आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. आणि आपलं एवढंच आहे की देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव उंचवू आपण, हेच आपल्या सगळ्यांचं एक ध्येय असावं असं माझं म्हणणं आहे. आणि थँक्यू सो मच. अजून एक गोष्ट की सांगू शकतो सगळ्यांसाठी की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, असं जे आपल्यासाठी म्हणतात आपले लोक, तर ते खरं आहे. आपलं काही ध्येय असेल त्याच्यासाठी आपलं वेळ झालं पाहिजे. की कितीही म्हणलं तरी जसं की आपण एकात हार नाही मानली पाहिजे. जास्तीत जास्त त्या गोष्टीसाठी आपण मेहनत केली पाहिजे आणि मेहनतीचं फळ आपल्याला भेटतं. हे आपले जे इथं आहेत सगळेजण लोक, त्यांनी दाखवलं पण आहे. सो सर, थँक्यू सो मच सर तुम्ही बोलवल्याबद्दल. आणि पुनीत सर, मी बाप्पाचा खूप भक्त आहे मोठा. सो तुम्ही त्या गोष्टीसाठी बाकीचं काही नाही दिलं चालेल, बट मी तुमच्या दर्शनासाठी येईल एवढं मला नक्की आहे. थँक्यू सो मच सर. आजच्या समारंभाला उपस्थित असणारे अनेक मान्यवर, त्यापैकी व्यस्ततेमुळे पुढच्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झालेले महाराष्ट्र राज्याचे संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, युवा उद्योजक आमचे पुनीतदादा बालन, या तरुण खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी उपस्थित झालेले आमचे सर्व बुजुर्ग अर्जुन आणि